नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण गवारमध्ये बेसन पीठ घालून खूप मस्त अगदी चवदार अशी रेसिपी तयार करतोय, जी की यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. रेसिपी अतिशय सुंदर आहे आणि चवीला सुद्धा तितकीच टेस्टी बनणारी आहे, झटपट होणारी आहे. नेहमीची गवार खाऊन आपण सुद्धा कंटाळलेला असतो. त्यामुळे पहा, ही रेसिपी अगदी सर्वांसाठी मस्त अशी आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी बनवली की घरातल्यांना एवढी जास्त आवडेल की आठवड्यातून अगदी 3 ते 4 वेळा तर नक्कीच तुम्ही बनवाल. चला तर वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला आपण गवार घेतलेली आहे. आता देशी गवार तुम्हाला भेटली तर अतिशय उत्तम आहे, पण इथे मी जी भेटली ती आपली घेतलेली आहे गवार. आता ही गवार ना स्वच्छ धुवून घेतली, छान मस्त देठं वगैरे मागचं पुढचं काढून घेतलं आणि व्यवस्थित अशी एकत्र सर्व गवार करून घेतली, जेणेकरून अगदी व्यवस्थित आपल्याला एका वेळी पटापट अशी चिरता येईल. तर इथे या पद्धतीने सर्व गवार मी चिरून घेतलेली आहे. आता साईडला ठेवून दिली. लगेच पहा, कढई गॅसवरती ठेवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं सुरुवातीला आणि मग छान असं त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि सुरुवातीला पहा, याच्यावरती आपल्याला गवार घालून घ्यायची आहे. आता गवार घातली की गवार अजून भाजायचे, तोपर्यंतच पहा इथे आपण जे बेसन घेतलं होतं तर ते इथे मी बेसन घालून घेते. तर इथे मी जवळजवळ पाव कप इतकं किंवा पाव वाटी इतकं मी बेसन घेतलं होतं. आता तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये गवार घेतली आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथे बेसन कमी जास्त करू शकतात. तर इथे पहा, बेसन घालून घेतलं की मध्यम गॅस करायचा आहे आणि आपल्याला बेसन आणि गवार हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित 2 मिनटं छान परतून घ्यायची. आता 2 मिनटं परतल्यानंतर मगच आपल्याला याच्यावरती मीठ घालायचं आहे. सुरुवातीला मीठ घालायचं नाही पहा, कारण बऱ्यापैकी पाणी सुटतं, मग ते पूर्ण बेसन जे आहे ते चिपकलं जातं गवारला. त्यासाठी मीठ हे नंतर घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत पाण्याचा एक शिपका दिलेला आहे पहा आणि झाकण ठेवून एक परत 2 ते 3 मिनटं छान अशी गवार ही आपल्याला बेसनसोबत वाफवून घ्यायची आहे. तर आता पाहू शकता, इथे मी झाकण काढून घेतलं आहे आणि गवारसुद्धा खालूनसुद्धा पाहू शकता मस्त अशी भाजली गेली आहे आणि मस्त वाफली आहे. आता ही गवार आपण काढून घ्यायची आहे साईडला. तर पहा, अशा पद्धतीनं बेसनसुद्धा व्यवस्थित अगदी हे मस्त भाजलं आहे आणि वाफेमधून गवारसुद्धा आणि बेसनसुद्धा छान असं वाफलेलं आहे. तर आता पहा, त्याच कढईमध्ये आपल्याला कढई धुवायची गरज नाही आहे. त्याच कढईमध्ये पहा, थोडंसं तेल घालून घेतलं, परत जिऱ्याची फोडणी करायची. त्याच्यानंतर अगदी बारीक कट करून घेतलेला कांदा घेतला, एक मोठा मीडियम साईजचा, आणि हा कांदासुद्धा आपल्याला याच्यावरती मस्त असा परतवून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा कांदा परतला की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटोसुद्धा इथे मोठा एक टोमॅटो घेतला आहे मध्यम मीडियम साईजचा. तर हा टोमॅटोसुद्धा पहा व्यवस्थित परतून घ्यायचा. आता कांदा आणि टोमॅटो अगदी छान मऊसूत व्हावेत याच्यासाठी आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी पटकन थोडंसं मीठ घालून घ्यायचं. म्हणजे चवीपुरतं मीठ घातलं आहे, नंतर मीठ घालायची गरज नाही आहे पहा. तर तुमच्या अंदाजाने इथे तुम्ही मीठ घालू शकतात. तर इथे आता छान अगदी मऊसूत कांदा टोमॅटो परतून घेतले. आता काही मसाले घालायचे आहेत. तर त्याच्यामध्ये हळद पावडर अर्धा चम्मच, धणा पावडर घातलेली आहे अर्धा चम्मच इतकी. त्याच्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, 1.5 चम्मच इतका वापरला आहे. मस्त अगदी झणझणीत आपली ही रेसिपी तयार होते. त्याच्यानंतर इथे गरम मसाला वापरला आहे. आता इथे बेसिकच मसाले वापरले आहेत, एक्स्ट्राचा कोणताही मसाला इथे वापरलेला नाही किंवा आपल्याला एक्स्ट्रा काहीही वापरायची गरज नाही आहे. तर इथे पाहू शकता, मस्त अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे. आता ना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ना दही घालायचं आहे. आता दही तुम्ही फेटून जरी घातलं तरीही चालेल किंवा मग गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करा किंवा गॅस बंद करा आणि मग दही घाला. आणि इथे पाहू शकता 2 चम्मच इतकं दही घातलं. गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम जर तुम्ही वाढवली तर दही जे घातलेलं आहे ते फाटू शकतं, मग तितकीशी टेस्ट छान येणार नाही आणि बनणारा जो आपली ही रेसिपी आहे तीसुद्धा इतकीशी दिसायलासुद्धा खूप म्हणजे चांगली वाटणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि मग दही घालायचं. दही घातल्यानंतर पहा, थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं अगदी तेल सुटेपर्यंत सर्व मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही जी गवार बेसनवाली आहे तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. पहा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची
आणि मग गरजे इतकं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता, किंवा तुम्हाला जर इथे गरम पाणी वापरायचं, शक्यतो गरम पाणी वापरलं तरी उत्तमच, कारण भाजीला तितकासा कलर खूप छान येतो पहा. तर आता ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जे सुरुवातीला गवार ज्या डब्यामध्ये काढली होती ना, तर त्याच डब्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी होतं, ते कोमट पाणी त्या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि तेच पाणी मी या गवारमध्ये टाकलेलं आहे. तर पाहू शकता अगदी छान असं इथे दाटसर अगदी आपली ही गवार झालेली आहे. तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पहा, आणि आपल्याला एक 4 ते 5 मिनटं अगदी गवार मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. बऱ्यापैकी आपली शिजलेलीच आहे, वाफलेली आहे सुरुवातीला, पण एक 3 ते 4 मिनटं बेसनसुद्धा आहे, बेसनचा कच्चापणा पूर्ण जायला हवा, त्याच्यासाठी आपल्याला एक 4-5 मिनटं मस्त अशी ही शिजवून घ्यायची. आणि पाहू शकता इथे खूप मस्त अगदी दाटसर इथे आपली ही बेसनवाली गवार तयार झालेली आहे. खायला म्हणाल तर एवढी अप्रतिम लागते ना, म्हणजे बोलतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. खायलासुद्धा बघायला कुठे कढईमध्ये शिल्लक राहिली नाही, एवढी टेस्टी झाली होती. एकाच वेळी सगळी ही भाजी संपून गेली. अगदी तुम्ही ही गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत एन्जॉय करू शकता. एक नंबर लागते. एकदा या पद्धतीनं माझ्या ना बेसनवाली ही गवार नक्की बनवून पहा. नेहमीची गवार आपण बनवतोच, पण काहीतरी वेगळं, आणि चवीलासुद्धा एवढी टेस्टी लागते की आठवड्यातनं घरातलेसुद्धा म्हणतील की 3-4 वेळा नक्कीच ही गवार बनवू म्हणून बेसनवाली. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि हो, रेसिपी आपली जर आवडली असेल ना तुम्हाला, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही रेसिपी शेअर करा. आपले व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता, छान छान कमेंट करून सांगता, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माझ्या बऱ्याच रेसिपी मी साध्या सोप्या पद्धतीनं तयार केलेल्या, अपलोड केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला आवडतील. आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. भरपूर अशी कोथिंबीर घालून मस्त अशी गरमागरम खायला घ्यायची, अतिशय उत्तम लागते. तर नक्की एक वेळा सगळ्या रेसिपी चेकआउट करा. रेसिपी तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. आशा करते तुम्हाला माझी आजची ही रेसिपीसुद्धा आवडली असेल. तर चला मग उद्या पुन्हा अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.